श्री स्वामी समर्थ मंडळी, मीन राशीचा प्रवास कधी सोपा नसतो. मनाने खोल, भावनेने गहिरं आणि आत्म्याने थेट ब्रह्मांडाशी जोडलेली ही रास अनेकांना तिच्या कठीण प्रश्नांची उत्तरं शोधत जाते. तुमचं मन किती वेळा एखाद्या गोष्टीची चाहूल घेत असेल, पण तुम्ही ती कल्पना म्हणून झटकून टाकली असेल. पण आता वेळ आली आहे, ज्या गोष्टींची तुम्ही केवळ स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती, त्या गोष्टी आता वास्तव्याच्या दरवाजात उभ्या आहेत. ब्रह्मांड तुमच्यासाठी एक अदृश्य पण निश्चित अशी योजना आखलेली आहे. तुम्ही जिथे अडकलात, जिथे थांबलात, जिथे मनाने हार मानली, तिथेच आता एक गोड परिवर्तन घडणार आहे. या बदलाचा माग मुसही तुम्हाला मिळाला नव्हता. जे अनेक वर्ष अंधारात लपून ठेवलं गेलं, तेच आता तेजस्वी प्रकाशात प्रकट होणार आहे. मीन राशीच्या जीवनात हे पर्व आहे सत्याचा उलगडा, नशिबाचं वळण आणि नियतीच्या गोड डावांचं उघडं होण्याचं. ज्यांना तुम्ही विसरलात, जे तुम्ही गमावलं आणि ज्या स्वप्नांना तुम्ही अंतःकरणात गुप्त ठेवून जगलात, ती स्वप्न आता ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने जागृत होणार आहेत. आज आपण ऐकणार आहोत या रहस्यमय गोष्टी, ज्या फक्त मीन राशीच्या आयुष्यातच घडू शकतात आणि त्या देखील अशा प्रकारे किंवा थरारून जाईल, हृदय श्रद्धेने नतमस्तक होईल आणि आत्मा ब्रह्मदेवाला स्पर्श करून येईल. नंबर 1 आहे जुनी गोष्ट उघड होणार. घरातीलच कुणी लपवलेली सत्यता. तुमच्या घरात, कुटुंबात किंवा अगदी जवळच्या नात्यामध्ये एखादी गोष्ट अनेक वर्षापासून लपवून ठेवण्यात आली आहे. ती गोष्ट कधी थेट तुमच्यासमोर आली नव्हती, पण तुम्हाला मनोमन कधीतरी वाटायचं काहीतरी चुकतंय. पण काय, आता त्याच गोष्टीचा अंतिम पडदा हटणार आहे. हे सत्य अचानक एखाद्या फोन कॉलद्वारे, चिठ्ठीद्वारे किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा तोंडी संभाषणातून तुमच्या समोर येईल. हे सत्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल, थरारून टाकेल, पण सोबतच एक मोठं उत्तरही देऊन जाईल, ज्यांचा तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम होईल. नंबर 2, एखाद्या स्वप्नात दिलेली सूचना खरी ठरणार. मीन राशीच्या लोकांचं स्वप्न खूप प्रगल्भ आणि दैवी संकेताने भरलेलं असतं. तुम्ही अलीकडे एखादं असं स्वप्न पाहिलं असेल, ज्यात एखादी आजी, जुना मित्र किंवा एक अनोळखी व्यक्ती काहीतरी सांगून गेली असेल. कदाचित त्यात एखादं मंदिर, रस्ता, पाण्याचं पात्र किंवा प्रकाशाचे तेजस्वी दृश्यही असेल. हे स्वप्न आता हकीकत बनणार आहे. त्या स्वप्नात दिलेली माहिती, तो इशारा आता ब्रह्मांड तुम्हाला कृतीतून दाखवणार आहे. ही घटना लहान वाटेल, पण पुढच्या मोठ्या परिवर्तनाची तीच बीज असतील. नंबर 3 आहे हरवलेली गोष्ट अचानक सापडणार, पण तिच्यात लपलेलं गुपित धक्का देईल. कधी काळी तुम्ही हरवलेली एखादी वस्तू, जसे की जुने डायरीचे पान, फोटो, एखादे पत्र किंवा अगदी जुनी लॉकेट तुम्हाला अचानक सापडणार आहे. मात्र ही केवळ वस्तू नसून त्याच्या आत लपलेलं गुपित असेल, जे तुम्हाला भूतकाळातील एखाद्या अदखलपात्र गोष्टीची आठवण करून देईल. तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करेल की हे मी विसरलो कसं, ही गोष्ट इतकी महत्त्वाची होती, ही व्यक्ती खरंच कोण होती. पण या प्रश्नातूनच तुम्हाला नवीन अध्यायाचा प्रवेशद्वार सापडेल. नंबर 4, मनातल्या व्यक्तीबद्दल धक्कादायक सत्य समोर येईल. तुमचं मन जिच्यावर अथवा ज्याच्यावर गुप्त प्रेम, स्नेह किंवा साठवलेलं भावनिक बंधन होतं, त्या व्यक्तीबद्दल अचानक सत्य समोर येणार आहे. हे सत्य 2 प्रकारचे असू शकतात. ती व्यक्ती तुमच्यावर खरंच प्रेम करत होती, पण सांगू शकली नाही, किंवा ती व्यक्ती फक्त तुमचं भावनिक शोषण करत होती, जे आज स्पष्ट होईल. सत्य तुमचं हृदय हलवून टाकेल. तुम्हाला कदाचित रडावंही लागेल किंवा आनंदाश्रूही येतील, पण कोणत्याही परिस्थितीत ते सत्य तुमच्या आत्मप्रबोधनासाठी एक महत्त्वाचं वळण ठरेल. नंबर 5, एक गुप्त आशीर्वाद, ज्याचा परिणाम पुढच्या 12 वर्षापर्यंत राहील. ग्रहांची एक विशिष्ट रचना सध्या मीन राशीच्या व्यक्तीवर शुभ योग घडवत आहे. विशेषतः गुरु, चंद्र आणि शुक्र यांचा परस्पर संबंधातून तुमच्या मनात ज्या गोष्टी केवळ शक्य आहेत त्या टप्प्यावर होत्या, त्या आता प्रामाणिक संधीमध्ये रूपांतरित होणार आहेत. तुम्हाला कळत नकळत एक गुप्त आशीर्वाद मिळणार आहे. कदाचित एखाद्या संतापासून, एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या हातून किंवा एखाद्या साधकाच्या स्पर्शातून. आशीर्वाद तुम्हाला आर्थिक, सामाजिक, वैवाहिक किंवा आध्यात्मिक जीवनात पुढच्या 12 वर्षासाठी सुरक्षा कवच देईल. नंबर 6 आहे जुना शत्रू माघारी फिरणार, पण कारण तुमचं नव्हे, नियतीचं असेल. तुमच्या आयुष्यातील एक जुना विरोधक, जो कधी काळी तुमच्या यशाला अडथळा ठरला होता, तोच आता तुमच्याकडे परत येणार आहे. पण अज्ञात कारणाने कदाचित त्याने काहीतरी अनुभवलं आहे, कदाचित नियतीने त्याच्या मार्गातही एक मोठा धक्का दिला आहे. आता तो माणूस स्वच्छता, पाणी किंवा स्वार्थाने तुमच्याशी संपर्क साधेल. पण लक्षात ठेवा, ही संधी तुम्हाला देणं, क्षमा आणि विवेक शिकवण्यासाठी येत आहे. बाहेर जाताना अचानक घडणारी घटना नशिबाची वाट खुली होईल. तुम्ही एक दिवस अचानक एखाद्या कारणाने बाहेर पडाल, जसे की छोटंसं काम करणारं
कुणाला तरी भेटणं व काहीतरी सहज फिरायला जाणारं. पण त्या क्षणी एक अनपेक्षित जागी एक अशी घटना घडेल, तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. कदाचित कोणीतरी तुम्हाला ओळखेल, एखादी जुनी ओळख परत येईल किंवा एखादी नवीन संधी तुमच्या हातात पडेल, जी तुमचं नशीब नव्याने लिहील. नंबर 8 आहे, मनातील प्रार्थना ऐकली गेली. आणि आता उत्तर येणार आहे. तुमचं मन खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीविषयी खूप प्रार्थना करत होतं, जी तुम्ही कोणालाही सांगितली नाही. ही प्रार्थना तुमच्या हृदयात गोडपणे साठवलेली होती. पण आता ब्रह्मदेव, देवता किंवा विश्व तुम्हाला या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. कदाचित एखादं वाक्य, एखादी भेट, एखादा निर्णय, एक ओळख किंवा एखादा दैवी संकेत हे उत्तर बनून समोर येईल. त्या क्षणी तुम्हाला अंतर्मनातून समजेल, हो तेच ते, आता क्षमा नाही, हिशोब पूर्ण व्हायचा आहे. मीन राशीच्या जातकांचा काळ मौनातून उठून गरजेसारखा आहे. कित्येक जन्मापासून जमवलेलं कर्म, जुने शत्रू, अपमान, वचनभंग या सर्वांचा हिशोब आता चुकता होणार आहे. या वेळेस मी व्यक्ती क्षमा करणार नाही, कारण ब्रह्मदेवच आता त्यांना सांगत आहेत, तू खूप सहन केलं, आता न्याय तुझ्या हातात आहे. ग्रहमान, विशेषतः शनी आणि राहू यांचा संयोग जुन्या फाईल्स उघडतील, ज्या फाईल्समध्ये आपल्याला लुबाडणारे, धोका देणारे, खोटे बोलणारे आणि कधी काळी पाठीवर वार करणारे लोक आहेत. पण आता वेळ उलटली आहे. काळ स्वतः मीन राशीच्या बाजूने काम करतोय. तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचा फटका बसणारच, पण त्याचवेळी मीन राशीचे स्वाभाविक नेतेपण, संयम आणि कष्टाची तयारी ही त्यांची खरी ताकद ठरणार आहे. या काळात मिळणाऱ्या योजना विकास म्हणता येणार नाही, तर सिंहासन प्राप्ती म्हणावी लागेल. हा काळ आहे स्वतःचा सन्मान परत मिळवण्याचा, आत्मविश्वास जागवण्याचा आणि आपल्या कर्माचं फळ मिळवण्याचा. माफी मागितल्यावरही क्षमा करून ते आता पाप नाही तर न्याय आहे, आणि ब्रह्मदेवाने तो न्याय मीन राशीच्या हातात सोपवलाय. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यावर ज्यांनी अन्याय केला होता त्यांच्या जीवनात तुम्ही आता शिक्षक बनून नाही तर परीक्षक म्हणून येणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.